नमस्कार मुलींनो, या ठिकाणी आपण महिला व बालविकास विभागासाठी एक्सपेक्टेड सराव संच पाहत आहोत। सर्वांना याची कल्पना असेल। ज्या विद्यार्थिनींनी 3 भाग पाहिले नसतील पाहून घ्या। आज आपण चौथा भाग या ठिकाणी सुरू करणार आहोत। त्या अगोदर नवीन असाल अवश्य सबस्क्राइब करून घ्या आणि सबस्क्राइब जर केला असाल तर बाजूचा बेल आयकॉन ऑल वर सेट करून घ्या। म्हणजे काय, जेव्हा जेव्हा मी प्रश्नपत्रिका अपलोड करेन तेव्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल त्वरित, जेणेकरून तुम्हाला वेळ न गमावता ती सगळी प्रश्नपत्रिका व्यवस्थित लिहून घेता येईल किंवा त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये परिपूर्ण होईल, म्हणजे कोणताही भाग राहणार नाही। तर आजच्या सिरीजचा पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या आणि काही डाऊट असतील कोणत्याही प्रश्नपत्रिकेबाबतीत अवश्य कमेंट करा। तर पहा, पहिला प्रश्न काय म्हणतो, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली अंगणवाडी कुठे स्थापन करण्यात आली किंवा केली गेली? लक्षात असू द्या, सर्वप्रथम ही अंगणवाडी म्हणा किंवा ICDS योजना म्हणा ही कुठे लागू करण्यात आली, तर लक्षात असू द्या हे मुंबई आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आली। आणि हे लक्षात असू द्या, महत्त्वाचं म्हणजे काय, मुंबईमध्ये धारावी या ठिकाणी आणि दुसरं अमरावतीमध्ये कुठे म्हटलं तर लक्षात असू द्या, हे जे छोटे छोटे की पॉईंट आहे ते तुम्हाला खूप परेशान करतात। हे धारणीमध्ये, लक्षात असू द्या धारणी आणि धारावीमध्ये खूप अंतर नाही आहे, फक्त आणि फक्त व आणि नचं अंतर आहे। हे कधी वगैरे लागू करण्यात आली तर 2 ऑक्टोबर 1975 मध्ये, लक्षात असू द्या। आणि महत्त्वाचं म्हणजे काय, 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींचं जन्मदिवस असतो, जयंती असते, तर लक्षात असू द्या हा अहिंसा दिन वगैरे। त्यानंतर महात्मा गांधीजींचं जेवढं तुम्ही माहिती वगैरे कलेक्ट करसाल तेवढं तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यांच्याबद्दल एक महत्त्वाचं सांगतो, चंपारण्य सत्याग्रह सर्वप्रथम सत्याचा प्रयोग आहे आणि त्यांच्यावर एक प्रश्न खूपदा पडतो, म्हणजे कोणता, की माझे सत्याचे प्रयोग नावाचं पुस्तक कोणाचं आहे, तर ते महात्मा गांधीजींचं आहे। आणि ही जी एक्स्ट्रा माहिती सांगत आहे ती सगळी तुम्ही वहीवर लिहून घ्या, कारण का तुम्हाला सगळ्याच परीक्षेला IMP पडणारे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येतात प्रत्येक परीक्षेमध्ये, आणि त्याचं विश्लेषण मी या ठिकाणी करत आहे। आणि हे प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी खूप IMP आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक पाहून घ्या। तर 2011च्या जनगणनेनुसार 6 वर्षाखालील मुलांची संख्या किती होती किंवा 6 वर्षापर्यंतच्या मुलांची संख्या किती होती, तर 15,80,00,000 एवढी जी आहे ती मित्रांनो मुलांची संख्या होती, लक्षात असू द्या। आणि तुम्हाला वारंवार सांगतो की 2011च्या जनगणनेची जेवढी माहिती तुम्ही काढसाल तुमच्यासाठी तेवढीच उपयुक्त ती ठरणार आहे। प्रत्येक परीक्षेत म्हणतोय की कोणतीही परीक्षा असू द्या, सेंट्रल लेवलची देत असाल अथवा आपल्या स्टेट लेवलची, त्याच्यामध्ये तुम्हाला या जनगणनेवर कमीत कमी 2 प्रश्न 100% पाहायला मिळतीलच। त्यामुळे सगळी प्रश्न यावर जेवढी होतील तेवढी तुम्ही काढा। आणि महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्या भारतामध्ये या जनगणनेचं जनक वगैरे कोणाला म्हणतात, तर लॉर्ड मेयो याला म्हणतात। हे आपण ऑलरेडी पाहिलं होतं। आणि सर्वात प्रथम जनगणना 1951 मध्ये आपल्या भारतामध्ये झालेली आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर पुढे पहा, मानवी रक्ताचा pH सामू किती असतो, तर मानवी रक्ताचा जो pH सामू आहे तो जवळपास 7.4 एवढा सामू या ठिकाणी असतो, किंवा pH जो आहे तो सामू मोजण्याचं हे आहे साधन वगैरे म्हणा, किंवा त्याचं कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये केलं जातं। आणि अजून एक महत्त्वाचं लक्षात असू द्या की 7च्या खालचा पदार्थ असो किंवा कोणतंही लिक्विड असू द्या त्याला काय म्हणतात, त्याला आम्ल म्हणतात, लक्षात असू द्या। 7 ते 0 करेक्ट 7 असेल त्याला काय म्हणतात, उदासीन म्हणतात, लक्षात असू द्या। ज्या पदार्थाचा सामू 7 असतो त्याला उदासीन म्हणतात। 7 पेक्षा खाली म्हणजेच काय की 6.9 जरी असेल तरी त्याला आम्ल म्हणतात। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे 7 ते 14 याच्यामध्ये, किंवा 7 पेक्षा जास्त 14 पेक्षा कमी त्याला काय म्हणतात, विम्ल म्हणतात। हे तुम्ही 10वीला शिकला असाल तर लक्षात असू द्या। आणि महत्त्वाचं म्हणजे काय, हे 0 ते 14 पर्यंतच मोजल्या जातं, 14च्या वर नसतं, तर लक्षात असू द्या। त्यानंतर पुढचा प्रश्न, एका गावामध्ये 200 व्यक्ती आहेत, मी काय केलं, GK आणि दोन्ही एकत्रित घेतलेत, कारण का फक्त तुमचा सराव या ठिकाणी 80 मार्काची परिपूर्ण तयारी व्हावी अशी मी तयारी तुमची करून घेणार आहे। त्यामुळे काळजीपूर्वक प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित पाहत चला।
एका गावामध्ये 200 व्यक्ती आहेत, त्यापैकी 11 साक्षर आहेत, 111 साक्षर आहेत, तर साक्षरतेचं प्रमाण किती आहे? तर लक्षात असू द्या काय म्हटलं त्यांनी, 200 व्यक्ती आहेत त्यापैकी 111 साक्षर आहेत. म्हणजे काय करायचं, हे 200 व्यक्ती आहेत याचं प्रमाण सर्वप्रथम काढून घ्या. तर याचं प्रमाण काढायचं झालं 100ने डिवायडेशन करा. म्हणजेच काय, 1% किती व्यक्ती? 2 व्यक्ती आहेत. आत्ता हे आलेलं उत्तर जे 111 आहे याला 2ने डिवायडेशन करा. परत इथं 5.5 म्हणजेच काय की 55% आणि 5 पॉईंट किंवा 55.50% एवढं प्रमाण त्या ठिकाणी साक्षरतेचं आहे. लक्षात असू द्या, टक्केवारी, शेकडेवारी, सरळ व्याज, व्याजाचे प्रकार वगैरे, नफा तोटा यावर तुम्हाला हमखास प्रश्न पाहायला मिळतो. त्यामुळे हे टॉपिक तुम्ही करून जा छान पद्धतीने. अभिनव भारत सोसायटीची स्थापना कोणी केली? तर विनायक दामोदर सावरकर यांनी जे आहे ती मित्रांनो या अभिनव भारत सोसायटीची स्थापना केलेली आहे. आणि अजून एक लक्षात असू द्या मुलींनो, यांनी जे आहे ते स्वातंत्र्य समर नावाचं एक पुस्तक लिहिलं. लक्षात असू द्या, स्वातंत्र्य समर 1857चा स्वातंत्र्य समर म्हणून एक पुस्तक आहे. यांच्यावर खूपदा प्रश्न पडला. आणि अजून एक महत्त्वाचं काय, यांच्या भावाशी मिळून त्यांनी म्हणजे सहवासातून तर मित्रमेळा नावाची एक संघटना दुसरी आहे ती स्थापन केली. लक्षात असू द्या, भगतसिंग यांना जे आहे ते 23व्या वर्षी फासावर देण्यात आलेलं आहे. खूप मोठं योगदान आहे त्यांचं स्वातंत्र्यामध्ये. लक्षात असू द्या. त्यानंतर स्वामी विवेकानंद यांचं काय आहे महत्त्वाचं म्हणजे काय, यांनी काय केलं, जे रामकृष्ण मिशन आहे त्याची स्थापना केलेली आहे. लक्षात असू द्या. आणि हे सगळे जे महत्त्वाचे मिशन, समाज, सोसायट्या सगळे आहेत त्यांना तुम्हाला 100% पाठ करावं लागणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचं आपण पाहिलं सत्यशोधक समाज. अजून एक सांगतो, त्यांची एक महत्त्वाची पुस्तके सुद्धा आहेत ज्यावर प्रश्न खूपदा येतो. त्याच्यापैकी एक गुलामगिरी एक आहे, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म. ही पुस्तके जी आहेत या 3 पुस्तकांपैकी तुम्हाला कुठेही प्रश्न पाहायला मिळतो. त्यामुळे व्हिडिओ स्लोमध्ये करून त्या नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर 1080 रुपयात एक घड्याळ विकून 10% तोटा झाला तर घड्याळाची खरेदी किंमत काय? तर प्रश्न खूप सोपा आहे. लॉजिक फक्त एवढंच लावायचं, 10% तोटा झाला म्हणजे काय, त्याने 90% ही वस्तू विकली. तर लक्षात असू द्या, हे 90% विकली, त्यामुळे 1080 ही काय केलं, हे 90% त्याच्यामध्ये ही वस्तू विकलेली आहे. जर त्याला 10% काय झाला फायदा झाला असता तर 110 डिवायडेशन करायचं. लक्षात असू द्या. आत्ता नेमकं एवढंच करा की त्यांनी काय केलं, या ठिकाणी 10% तोटा झाला म्हणजे त्यानं काय केलं, 90% ही वस्तू विकलेली आहे, सर्वांना कळलं असेल. त्याच्यामुळे याला 1080ला 90ने भागाकार करा. तर 00 कट करा, 9 1 9, 9 दोन्ही इथं 9 1 9, परत इथं 8 उरला, 18 झाले, 9 दोन्ही 18 म्हणजे काय 12 आले. तर 12 रुपयांचा 1% झाला, त्यामुळे त्याची मूळ किंमत 100% करा, म्हणजे 12 गुणिले 100 करा, म्हणजेच 1200 रुपये तुम्हाला उत्तर मिळून जाईल. त्यामुळे त्या घड्याळाची किंमत किती असेल, 1200 रुपये. लक्षात असू द्या. त्यानंतर भारतीय संसदेत लोकसभेत महाराष्ट्रातून किती उमेदवार निवडले जातात? तर 48 उमेदवार हे आपल्या महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून दिले जातात लोकांमार्फत. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, 19 उमेदवार हे राज्यसभेवर जातात. लक्षात असू द्या. आणि हे आकडे तुम्हाला का, याच्यावर तुम्हाला कन्फर्म एक प्रश्न दिसेल कुठेही. 288 काय आहे, हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभेची संख्या आहे आणि 78 हे विधान परिषदेची. हे लक्षात असू द्या. हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि अजून जर पाहिलं, अजून डीप जर पाहायचं झालं तर राज्यसभेची संख्या किती आहे, राज्यसभेच्या बाबतीत जर विचार केला तर किती, 250 आहे, म्हणजेच 250. त्याच्यामधले काय करतो, 12 हा राष्ट्रपती नियुक्त करत असतो किंवा निवडून देत असतो किंवा नियुक्ती तो देत असतो पंतप्रधानाच्या मर्जीनुसार. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, लोकसभेमध्ये किती आहेत, लोकसभेमध्ये 552 आहेत. हे आकडे लक्षात ठेवा, 552, 250, त्यानंतर 12 राष्ट्रपती, विधान परिषदेची 78, विधानसभेची 288
48 लोकसभेत जातात, 19 राज्यसभेत जातात आपल्या महाराष्ट्राकडून, लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, आणि अजून एक म्हणजे काय, या लोकसभेमध्ये 2 असे उमेदवार असतात अँग्लो इंडियन म्हणून, त्यांना राष्ट्रपती नियुक्त करत असतो. अँग्लो इंडियन म्हणजे काय, की बाहेरच्या देशातली व्यक्ती आपल्या देशात येऊन लग्न करते, त्या ठिकाणी स्थायिक होते, अशा व्यक्तीची निवड, अशा व्यक्तीला अँग्लो इंडियन म्हणतात आणि त्यापैकी 2 उमेदवार त्या ठिकाणी निवडून दिले जातात. त्यानंतर भारताची सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाला लागून आहे, तर भारताची सर्वात जास्त सीमा जी आहे ती बांगलादेश या देशाला लागून आहे. आणि जेवढे काही देश आहेत आपल्या देशाला लागून, त्या सगळ्या देशांच्या राजधान्या, महत्त्वाचे सण आणि त्यांचं आपलं रिलेशन नेमकं काय आहे किंवा त्यांच्या आपल्यामध्ये नेमकं काय झालं होतं, त्याच्यामध्ये नेपाळ, पाकिस्तान, चीन यांचं सगळ्यांचं माहिती वगैरे पाठ करून जा. या बांगलादेशची राजधानी ढाका, चीनची राजधानी बीजिंग वगैरे आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं, पाकिस्तानची इस्लामाबाद आहे. त्यानंतर नेपाळचं पाहिलं तर थिम्फू आहे. तर हे छोटे छोटे की पॉईंट आहे जे की तुम्हाला अतिशय चांगला स्कोअर मिळवून देतात. आणि तुमच्यासाठी मी प्रश्न सोडत आहे, नक्की कमेंट करा आणि मला कळेल सुद्धा की किती मुलींनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला आणि तुम्हाला याचा नक्कीच फायदा झाला आहे का. म्हणजे काय की जेवढं तुम्ही कमेंट करसाल तेवढे मी जास्तीचे प्रश्न या ठिकाणी ॲड करत जाणार आहे. व्हिडिओ जरी लांब झाला तरी काही हरकत नाही. म्हणजे काय, इथपर्यंत जर तुम्ही बघत असाल तर पुढचे सुद्धा प्रश्न तुम्ही बघू शकता, याची कल्पना मला येऊन जाईल. त्यामुळे काळजीपूर्वक उत्तर कमेंट करा, हा तुमच्याच फायद्यासाठी आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा ज्यांनी याचा फॉर्म भरलेला आहे. आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा. बाकी भेटूयात पुढच्या सिरीजमध्ये. पाहत राहा आपला आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.